आपण ज्यावेळी उद्योगाचं यशाचं मोजमाप करतो त्यावेळी आपण झाड कसं वाढतं ह्याच्याकडनं खूप खरं शिकण्यात येते. आणि मी ते ट्रेडिशनल मेटाफोर आहे की सीड पासून झाड बनतं आणि मग ते वाढत जातं अशा पद्धतीने बोलत नाहीये. तर झाड हे नेहमी दोन वेगळ्या प्रकारे ग्रो होतं. एक तर जमिनीच्या वर ग्रो होतं आणि दुसरं तेवढंच ते जमिनीच्या खाली सुद्धा ग्रो होतं. आता जमिनीच्या वर ज्यावेळी ग्रो होतं त्यावेळी नॅचरल सनलाईट असतो किंवा वारा असतो, तशा प्रकारे ती ग्रोथ जातं, त्याला काही रेजिस्टन्स नसतो. जमिनीच्या खाली मात्र ग्रो होताना प्रत्येक वेळी त्याला रेजिस्टन्स मध्ये जावं लागतं आणि वेगवेगळ्या ठिकाणं मार्ग काढून अल्टिमेटली जमिनीमध्ये आपली मुळं खोलपर्यंत रोवावी लागतात. वर आपण झाड बघताना कसं म्हणतो की झाडाला फळं आली, झाडाला फुलं आली, त्याच्यावरनं आपण त्याचं मोजमाप करतो. तशाच प्रकारे उद्योगाचं सुद्धा रेव्हेन्यूज, एम्प्लॉईज, किती प्रॉफिट झालेला आहे याच्यावरनं आपण मोजमाप करतो. परंतु खऱ्या अर्थाने उद्योगाचं मोजमाप करताना त्याचं किती तो डीप रूटेड आहे, त्याचा पर्पज व्यवस्थित झालेला आहे की नाही, ते किती कस्टमर बरोबर डीप रूटेड एंगेज झालेला आहे, कस्टमर त्याच्याबरोबर किती एंगेज झाले आहेत, एम्प्लॉईज किती एंगेज झाले आहेत आणि एकंदरीतच तो उद्योजक किती इटरेशन मध्ये जाऊन अल्टिमेटली त्याने ते ग्रो केलं, या सगळ्या गोष्टी उद्योगाचं यश मोजण्यासाठी अत्यंत गरजेचं असतात. त्यामुळे या गोष्टींवरती फोकस करा.